नमस्कार. प्रकार पहिला. मी इथे एक जुडी कांद्याची पात धुवून बारीक चिरून घेतली. कांद्याच्या पातीला जो कांदा असतो तो आपल्याला वेगळा असा चिरून डिशमध्ये ठेवायचा आहे. आपण तो फोडणीसाठी वापरणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता कांद्याच्या पातीचा कांदा चिरून मी वेगळा ठेवलाय. छोटंसं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी 10-12 लसणीच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरं घालून आपल्याला खलबत्त्यामध्ये चांगलं कुटून घ्यायचं आहे. तुम्ही हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं तरी सुद्धा चालेल. आपण कांद्याच्या पातीचा झुणका करतोय. खलबत्त्यामध्ये असं कुटून वाटण तयार केलं तर झुणका चवीला अजून छान होतो. इथे आता छान आपलं हे वाटण तयार झालंय. तुम्ही बघू शकता. 2 पळी एवढं तेल घालून घ्यायचंय. तेल चांगलं गरम झालं की आपण जो कांदा बारीक चिरून ठेवलाय ना तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. कांदा चांगला गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला गुलाबी रंगावरती परतून झाला की आपण जे वाटण तयार केलंय ते आपल्याला घालून घ्यायचंय. तुम्हाला कांद्याच्या पातीची भाजी आवडत नसेल तर एकदा हा झुणका करून बघा. चवीला अप्रतिम असा होतो. आपण तयार केलेलं वाटण आपल्याला घालून मिनिटभर चांगलं परतून घ्यायचंय. वाटण परततानाच घरामध्ये ह्याचा सुवास खूप छान येतो. आपण कांद्याच्या पातीचा झुणका तयार करत आहोत. ह्या कांद्याच्या पातीच्या झुणक्यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही. त्यामुळे हा 2 ते 3 दिवस छान टिकतो. तुम्ही प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता. आता आपल्याला काही सुके मसाले घालायचे. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, छोटा पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे मसाले फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे. गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे. मसाले चांगले फोडणीमध्ये अर्धा मिनिटभर साठी मी परतून घेतले. मसाले मिक्स झाले की आता आपल्याला भाजी घालून घ्यायची. भाजी घालून भाजी फोडणीमध्ये आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायची. भाजी फोडणीमध्ये चांगली मिक्स करून झाली की आपल्याला इथे आता ह्या भाजीमध्ये बेसन घालायचे. आपण सुका झुणका करतोय त्यासाठी इथे मी बेसनचा वापर केलेला आहे. बेसन आपल्याला घालताना सुद्धा खास पद्धतीमध्ये घालायचंय. जी नॉर्मल आपली घरामध्ये वाटी असते ना आपण भाजीची तीची वाटी आहे. 1 वाटी एवढं बेसन घेतलंय. पण बेसन तुम्ही बघाल तर मी सगळीकडे असं बेसन व्यवस्थित एकसारखं घालून घेतलंय. बेसन एका जागेवर आपल्याला घालायचं नाही. वरती झाकण ठेवायचंय आणि झाकणावरती आपल्याला पाणी ठेवायचंय. म्हणजे भाजी आहे ती अजिबात तळाला लागणार नाही. अगदी आपला छान सुका झुणका तयार होईल. 2 मिनिटच आपल्याला झाकण ठेवायचं आहे. त्यापेक्षा जास्त नाही. इथे तुम्ही बघाल 2 मिनिटं आपण चांगली भाजीला वाफ दिली. त्यामुळे बेसन मधला सुद्धा कच्चेपणा सगळा निघून गेलेला आहे. आता आपल्याला हे बेसन भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय. अप्रतिम चवीचा अजिबात एकही थेंब पाण्याचा वापर न करता आपला इथे कांद्याच्या पातीचा सुका झुणका तयार झालेला आहे. गॅस एकदम कमी ठेवूनच मी बेसन भाजीमध्ये मिक्स करून घेतलं. आता गॅस बंद करून घेतली. मी तुम्हाला हा झुणका सर्व करून दाखवते. तुम्ही इथे बघू शकता. अजिबात चिकट नाही तर छान मोकळा असा कांद्याच्या पातीचा बेसन घातलेला सुका झुणका आपला तयार झालेला आहे. आता आपण करणार आहोत आपला प्रकार दुसरा. बटाट्याची रस्सा भाजी करण्यासाठी मी इथे 4 बटाटे उकडून त्याची साल काढून घेतले. बटाट्याच्या आपल्याला मध्यम साईजमध्ये फोडी करून घ्यायच्या आहेत. बटाट्याच्या फोडी एकदम मोठ्याही ठेवायच्या नाही आणि एकदम बारीकही करायच्या नाहीत. तर मध्यम अशा आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता इतपत मी जाड अशा फोडी ठेवलेल्या आहेत. मी आता जे माझे 3 बटाटे आहेत त्याच्या सुद्धा ह्या साईजमध्ये सगळ्या फोडी करून घेते. बटाट्याची रस्सा भाजी करण्यासाठी मी इथे 4 बटाटे उकडून त्याची साल काढून घेतले. बटाट्याच्या आपल्याला मध्यम साईजमध्ये फोडी करून घ्यायच्या आहेत. बटाट्याच्या फोडी एकदम मोठ्याही ठेवायच्या नाही आणि एकदम बारीकही करायच्या नाहीत. तर मध्यम अशा आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता इतपत मी जाड अशा फोडी ठेवलेल्या आहेत. मी आता जे माझे 3 बटाटे आहेत त्याच्या सुद्धा ह्या साईजमध्ये सगळ्या फोडी करून घेते. आपल्याला एका साईजमध्ये सगळ्या बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. आता ही बटाट्याची भाजी चविष्ट व्हावी, बटाट्यांना सुद्धा चव यावी त्यासाठी मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलाय, अर्धा चमचा गरम मसाला आणि छोटा पाव चमचा हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. असं मसाला मीठ बटाट्यांना लावून घेतल्यामुळे बटाट्याला चव छान येते. आपल्याला 5 ते 7 मिनिटं असेच ठेवून द्यायचे. तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही 10 मिनिटं ठेवला तरी सुद्धा चालेल. मसाले आणि मीठ आतपर्यंत बटाट्यांमध्ये मुरतं भाजीला सुद्धा चव छान येते. इथे मी आता
7 मिनिटं हे बटाटे जे आहेत ते असेच मसाला लावून ठेवलेले होते. 2 चमचे तेल गरम करून घेतले. आता आपल्याला हे बटाटे मसाला लावलेले थोडेसे 2 मिनिटं परतून घ्यायचे तेलावरती. असे बटाटे तेलावरती हलके हाताने मिक्स करत आपल्याला सगळे परतून घ्यायचे. भाजीला अजून चव येते. ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही फॉलो करून एकदा माझ्या ह्या पद्धतीमध्ये बटाट्याची भाजी करून बघा. चवीला अप्रतिम अशी होते. अगदी बोटं चाटून पुसून खाल इतकी भाजी चवीला छान लागते. मी इथे 2 मिनिटं बटाटे जे आहेत ते चांगले तेलावरती परतून घेतलेले आहेत. आता मी हे काढून घेते. त्याच कढईमध्ये मी थोडंसं 1 चमचा तेल अजून घालून घेतलं आणि अर्धा चमचा जिरं घातलं. जिरं छान फुललं की आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा, तो घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला छान तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे. गॅस मी मध्यमच ठेवलेली आहे. कांदा तांबूस रंगावरती परततानाच आपल्याला ह्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पाने आणि छोटा पाव चमचा एवढा हिंग घालायचा आहे. बटाट्याची भाजी आहे त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये हिंग घालायचा आहे. हिंगामुळे बटाट्याची भाजीला चव सुद्धा खूप छान येते, म्हणून मी इथे छोटा पाव चमचा हिंग घातलाय. हिंग कढीपत्ता सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅस मी आता कमीच ठेवलेला आहे. कांदा पण आपला चांगला तांबूस रंगावरती परतून झालाय. आपल्याला आता ह्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. ती फक्त 1 मिनिटभरच आपल्याला आता परतून घ्यायचे. तिचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला ती परतून घ्यायची आहे. 1 मिनिटभर मी चांगली आलं लसूणची पेस्ट आहे ती परतून घेतली. आता आपल्याला ह्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आहेत. मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतले. आपण बटाट्यांना सुद्धा मसाले लावलेले आहेत त्यामुळे मी लाल तिखट कमीच घेतलेला आहे. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, छोटा पाव चमचा हळद घेतली. धना पावडर आपण बटाट्याला लावले नव्हते म्हणून मी 1 चमचा एवढी आता घालून घेतली. मसाले सुद्धा आपल्याला अर्धा मिनिटभर असे परतून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. मी इथे 2 मध्यम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते ते घालून घेतले. आपल्याला ह्या भाजीमध्ये टोमॅटोची प्युरी न घालता टोमॅटो एकदम बारीक चिरून घालायचे. टोमॅटो आपल्याला एकदम मऊ शिजवून घ्यायचे. टोमॅटो अगदी पटकन मऊ व्हावा यासाठी मी ह्यावरती गॅस एकदम कमी ठेवून झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवल्याने टोमॅटो जे आहे ते छान मऊ असे शिजले जातील. तर मी 1 मिनिटभरासाठी झाकण ठेवून घेते. 1 मिनिट झाला की आपल्याला चेक करून पाहायचं आहे टोमॅटो कितपत आपले शिजले आहेत ते. झाकण काढून बघितलं, टोमॅटो अगदी छान असा मऊ शिजलेला आहे. म्हणजे आपण 2 मिनिटं झाकण ठेवून हे टोमॅटो चांगले शिजवून घेतले आहेत. आपण जे बटाटे तेलावरती परतून घेतले होते मसाला लावून ते आपल्याला यामध्ये 1 चमचा एवढेच घालायचे. 5 ते 6 फोडी मी घालून घेतलेल्या आहेत. बटाटा तुम्ही चमच्याने किंवा एखाद्या ग्लासने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता. बटाट्याची फोड राहिली नाही पाहिजे तर तो छान असा मॅश झाला पाहिजे. आपलं जे पावभाजीचं मॅशर असतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या ग्लासाने तुम्ही हे मॅश करून घेऊ शकता. बटाटा एकदम छान असा मॅश झाला की भाजीला चव छान येते. बटाटा चांगला मॅश करून घेतला की भाजीला एक संघपणा येतो. रस्सा वेगळा भाजी वेगळी असं होत नाही. बटाट्याची भाजी चवीला अप्रतिम होण्यासाठी त्याचा जो हा मसाला आहे तोच खास आहे. त्यामुळे तुम्ही बटाटा एकदम छान असा मॅश करून घ्या. अजिबात त्याच्या फोडी ठेवू नका, म्हणजे भाजीचा रस्सा सुद्धा छान तयार होईल. अजिबात तो पातळ होणार नाही. आता मसाला मी चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला होता. आता आपल्याला ज्या आपण बटाट्याच्या फोडी परतून घेतल्या होत्या तेलावरती त्या घालून घ्यायच्या. हलक्या हातावरती आपल्याला ह्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. बटाट्याच्या फोडी भाजीमध्ये घालताना जास्त मोठ्या किंवा एकदम बारीक सुद्धा नाही करायच्या, तर त्या मध्यम ठेवल्या की भाजीमध्ये दिसायला सुद्धा बटाट्याच्या फोडी छान दिसतात. मसाला आहे तो सगळ्या बटाट्यांना छान असा कोट झालेला आहे. आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना गरम पाणीच घालून घ्या, म्हणजे भाजीला तरी खूप छान येईल. तर इथे जे मॅशर होतं त्याला जी भाजी लागली होती ती सुद्धा मी काढून घेतली. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही रस्सा बघाल तर तुम्हाला आत्ता तो पातळ दिसेल, पण ही भाजी झाल्यानंतर थंड झाली की रस्सा दाटसर होतो. त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या. इथे मी अजून अर्धा पेला एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. मी टोटल 1.5 पेला एवढं पाणी भाजीमध्ये घालून घेतलं.
मी इथे काळं मीठ घातलेलं आहे. काळ्या मिठामुळे भाजीला चव छान येते. काळं मीठ नसेल तुम्ही साधं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल. मीठ घालून मिक्स करून घेतली. आपल्याला ही 4 ते 5 मिनिटं चांगली उकळून घ्यायचे. आपला बटाटा तर शिजलेलाच आहे, पण जो आपण बटाट्याचा मसाला तयार केला तो भाजीमध्ये छान मिळून येण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिटं गॅस लो टू मीडियम ठेवून भाजी आपल्याला शिजवून घ्यायची. भाजीचा रस्सा बघाल, जरी तुम्हाला आता तो पातळ दिसत असला तरी सुद्धा भाजी थंड झाल्यावरती रस्सा दाटसर होतो. मी इथे 1 चमचा किचन किंग मसाला घातलाय. किचन किंग मसाला आपल्याला शेवटी घालून घ्यायचा आहे, त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल, नाही घातला तरी चालेल. आपण या भाजीमध्ये गरम मसाला घातलेला आहे, त्यामुळे भाजीला चव छान येते. मग किचन किंग मसाला तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल. इथे आता आपण किचन किंग मसाला घालून मिक्स करून घेतला. आपल्याला आता भाजीवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. एकच वाफ आपल्याला काढून घ्यायची. एक वाफ काढली की गॅस बंद करायचा आणि 5 मिनिटं आपल्याला भाजी तशीच झाकून ठेवायची. आपण जो शेवटी मसाला घातलाय त्याचा छान स्वाद भाजीमध्ये येतो, म्हणून आपल्याला एकच वाफ काढून 5 मिनिटं भाजी झाकून ठेवायची. तुम्हाला जर किचन किंग मसाला घालायचा नसेल, त्याऐवजी तुम्ही जो आपण गरम मसाला आधी घालून घेतला तो तुम्ही असा शेवटी घाला आणि एक वाफ काढून घ्या आणि 5 मिनिटं भाजी तशीच झाकून ठेवा. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. वरून कोथिंबीर घातली. मी तुम्हाला भाजी सर्व करून दाखवते. तुम्ही भाजीचा कलर बघाल तर अगदी छान कलर आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता आपण बटाटा चांगला मसाल्यामध्ये मॅश करून घेतला, त्यामुळे भाजीला एक संगपणा आलेला आहे. रस्सा वेगळा भाजी वेगळी असं झालं नाही. तर आपला छान असा दाटसर भाजीचा रस्सा तयार झाला. प्रकार तिसरा, मी इथे 1 कप एवढं बेसन घेतले. ज्या कपाने आपण बेसन घेतले त्याच कपाने आपल्याला पाणी सुद्धा घालून घ्यायचंय. म्हणजे आपल्याला 1 कप बेसनला 1.5 कप एवढं पाणी घालायचं आहे. हे प्रमाण आहे ह्या रेसिपीचं, ते अगदी बरोबर आहे. 1 कप बेसनला 1.5 कप पाणी. पाणी घालून आपल्याला बेसनच्या गुठळ्या आहेत ना त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि स्मूथ असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे आपल्या गुठळ्या सगळ्या मोडून आपलं इथे बॅटर तयार झालंय. त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ, तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या. छोटा पाव चमचा एवढी हळद घालून घेतली. हळद आणि मीठ आपल्याला या बेसन पिठामध्ये पहिली मिक्स करून घ्यायची. हळद आणि मीठ आपल्या बेसन पिठामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 3 हिरव्या मिरच्या, 10-12 लसणीच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं घालून आपल्याला पाणी न घालता मिक्सरला छान दरदरीत असं हे फिरवून घ्यायचं आहे. मी तवा गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये 1 चमचा एवढं तेल घालून घेतलं आहे. 1 मोठा कांदा पातळ असा लांब चिरून घेतला, तो घालून घेतला. कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजताना मी इथे गॅस मध्यम ठेवलेला आहे. कांदा भाजत आला की नंतर आपल्याला ह्यामध्ये 1 चमचा धने आणि अर्धा चमचा बडीशॉप घालून 1 मिनिटभरासाठी गॅस कमी ठेवून आपल्याला भाजून घ्यायची. धने बडीशॉप 1 मिनिटभर आपण चांगली भाजून घेतली की ह्यामध्ये आपण 1 वाटी एवढं सुकं खोबरं घालणार आहोत. ह्या रेसिपीसाठी मी सुकं खोबरं आहे ना ते थोडंसं जास्त घेतले, त्यामुळे अगदी चवीला खूप छान लागते. आणि तुम्ही एकदा बनवला तर मी खात्रीने सांगते तुम्ही परत परत बनवाल. घरात बनवताना त्याचा सुवास इतका छान दरवळतो की ते कधी खातोय असं आपल्याला होऊन जातं. ते इथे आता आपल्याला खोबरं पण कांद्याबरोबरच भाजून घ्यायचं आहे. मी इथे सुकं खोबरं घेतलंय, तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता, पण सुक्या खोबऱ्याने रेसिपीला खूपच छान अशी चव येते. कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं तयार झालंय. थंड करून घ्यायचं आहे. इथे मी पॅनमध्ये 1 पळी एवढं तेल घालून घेतले. त्यामध्ये पाव चमचा एवढं जिरं घातलं. जिरं छान फुललं की अगदी छोटा अर्धा चमचा एवढा हिंग घालून घेतलाय. थोडीशी कोथिंबीर घालून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आपण पाटवडी आणि त्याबरोबर खाण्यासाठी रस्सा तयार करत आहोत. कोणी याला पाटवडी म्हणतात तर कोणी याला थापी वडी सुद्धा म्हणतात. जे आपण हिरवी मिरची लसूण मिक्सरला फिरवून घेतली ते वाटण घालून आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चेपणा आहे ना तो निघून गेला पाहिजे. इथे आता 1 मिनिटभरासाठी मी हे परतून घेतलं आहे. आपलं बेसनचं पीठ जे आपण तयार करून घेतलं आहे ना ते आपल्याला घालून घ्यायचं आहे. घालताना गॅस आपल्याला इथे एकदम कमी ठेवायचं आहे. चमच्याने पीठ असं मिक्स करून मगच घालून घ्यायचं आहे. घातलं की लगेचच आपल्याला ते चमच्याने असं ढवळत राहायचं आहे, म्हणजे अजिबात ह्या पिठामध्ये गुठळ्या होत नाहीत. अगदी एकसारखं हे पीठ आपलं छान असं तयार होतं.
आपण 1 कप बेसनला 1.5 कप पाणी घेतले, त्यामुळे अगदी हे परफेक्ट असं प्रमाण आहे. आपली पाटवडीसाठी हे बेसन जे आहे ना ते व्यवस्थित अगदी तयार झालंय. गॅस कमी ठेवूनच 1 मिनिटासाठीच आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचे, म्हणजे एक वाफ आपल्याला काढून घ्यायची. मी इथे 1 मिनिट झालेलं आहे, झाकण काढून घेते. आपल्या इथे पाटवडी करण्यासाठी पीठ आहे ना, बेसन पीठ ते तयार झालेलं आहे. हे बेसन पीठ तयार करण्याआधीच मी ताटाला ना तेल लावून ठेवलं होतं. ही पूर्वतयारी आपल्याला आधीच करून ठेवायची, म्हणजे गरम गरम झाल्या लगेचच आपल्याला हे ताटामध्ये घालता येतं. हे पीठ गरम असतानाच ताटामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे आपल्या पाटवड्या अगदी व्यवस्थित तयार होतात. इथे आता हे सगळं पीठ मी घालून घेतलंय. वाटीला सुद्धा खालच्या साईडने थोडासा तेलाचा हात मी लावून घेतला होता. पीठ एकसारखं सरळ करून घेतलंय. किसलेलं सुकं खोबरं आणि कोथिंबीर घालून आपल्याला गार्निश करायचं आहे. तुम्हाला ज्या लहान मोठ्या ज्या साईजमध्ये वड्या कट करायच्या त्या साईजमध्ये तुम्ही वड्या कट करून घ्या. आपण जेव्हा पाटवडी करतो तेव्हा त्यामध्ये जिरं फोडणीला घातलं. तुम्ही जिऱ्याबरोबर अर्धा चमचा सफेद तीळसुद्धा घालू शकता. सफेद तीळ घातल्यावर सुद्धा वड्या दिसायला पण छान दिसतात आणि चवीला पण अजून छान लागतात. तुम्हाला जर पाटवडीमध्ये तीळ घालायला आवडत असल्यास तुम्ही ते घालू शकता. काढताना वडी ताटातून तुम्ही बघू शकता अगदी किती व्यवस्थित आपल्या वड्या ज्या आहेत ना ते निघत आहेत. ताटाला आपलं हे पीठ जराही चिकटलेलं नाही. ह्यावरूनच तुम्हाला समजेल की आपली ही पाटवडी थापी वडी आपली अगदी व्यवस्थित ह्या तयार झालेल्या आहेत. जास्तही जाड आपल्याला ह्या ठेवायच्या नाही व एकदम पातळी करायच्या नाही. इतपत मी अशी याची साईज ठेवलेली आहे. अगदी सहज सगळ्या वड्या आपल्या व्यवस्थित निघून येत आहेत. तुम्ही ह्या जेवताना अशा सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही ह्याबरोबर रस्सा घालून तशाही तुम्ही खाऊ शकता. तर मी तुम्हाला ह्याबरोबर खाण्यासाठी रस्साही कसा करायचा तो दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे 2 चमचे एवढं तेल घालून घेतलंय. ह्या रस्स्यासाठी तेल थोडंसं आपल्याला जास्तच घालायचं आहे. तुम्हाला जर तेल कमी घालायचं असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही इथे कमी करू शकता. 1 कांदा जेवढा जमेल तेवढा मी बारीक असा चिरून घेतला, तो घालून घेतला. कांदा परततानाच आपल्याला ह्यामध्ये छोटा अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालून फोडणीमध्येच आपल्याला ती परतून घ्यायची. कोथिंबीर वरून घालण्यापेक्षा अशी फोडणीत घातली असा आपण करणार आहे तो चवीला अजून छान होतो. अर्धा चमचा मी आलं लसूणची पेस्ट घातली, ती पण आपल्याला 1 मिनिटभर एवढी परतून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्यामध्ये सुके मसाले घालायचे. त्यासाठी मी इथे 1 चमचा लाल तिखट घेतले, छोटा अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतली. ह्यामध्ये मी अजिबात कांदा लसूण मसाला घालणार नाही, तर तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि अधिक चवीला चांगला रस्सा कसा बनवायचा ते दाखवत आहे. जो कांदा खोबरं आपण भाजून घेतलं होतं त्याचं वाटप मी इथे करून घेतलं होतं, ते घालून घेतलं. आपल्याला ते सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. वाटण जेव्हा आपण परततो तर तुम्हाला असं वाटत असेल की खाली चिकटत आहे, तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं ना त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे एवढं पाणी घालायचं आणि ते पाणीसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे आपल्याला हे वाटप चांगलं परतता येतं. वाटपाला तेलसुद्धा अगदी छान सुटतं. आपण ह्यामध्ये सुकं खोबरं जास्त थोडंसं घातलेलं आहे ना, त्यामुळे ह्या रश्श्याला अगदी चव खूप छान येते. आपण धने बडीशॉप घातलेली आहे. ह्याला जेव्हा उकळी येते ना ह्याचा सुगंध अख्ख्या घरात दरवळतो. इतकं हे रस्सा चवीला छान होतो. पाणी घालताना सुद्धा आपल्याला ह्यामध्ये गरम पाणीच घालून घ्यायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे तरी खूप छान येते. इथे मी 1 ग्लास पाणी घालून ते मिक्स करून घेतलं आहे. मसाला म्हणजे जे वाटप आपण परतून घेतलं आहे ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. इथे मी अजून अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेतले. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. मी 1 चमचा एवढं मीठ घालून घेतलं. मीठ घालून आपल्याला मिक्स करून एक उकळी काढून घ्यायची आहे. मी इथे चांगली उकळी आल्यावरती नंतर 1 चमचा एवढा गरम मसाला घातला. गरम मसाला घालून आपल्याला मिक्स करून ह्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे झाकण ठेवल्यामुळे गरम मसाल्याचा जो स्वाद आहे ना तो ह्या रश्श्यामध्ये चांगला उतरतो आणि रस्सा चवीला अजून छान होतो. म्हणून गरम मसाला आपल्याला रश्श्याला उकळी आली छान 2 मिनटं रस्सा उकळला की नंतर आपल्याला घालून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर मी झाकण ठेवलं, पण झाकण ठेवताना सुद्धा मी थोडंसं ते ओपन ठेवलं होतं, त्यामुळे रस्सा बाहेर ओतू जात नाही.
आपला इथे रस्सा सुद्धा अगदी छान तयार झालाय. पाटवडी सुद्धा आपली तयार झाली. तुम्ही ही पाटवडी अशी सुद्धा खाऊ शकता किंवा जर तुम्हाला रश्श्याबरोबर खायची असेल तर तुम्ही असा रस्सा बनवून ही पाटवडी रश्श्यासोबत सुद्धा खाऊ शकता. आपली इथे पाटवडी आणि त्यासोबत खाण्यासाठी रस्सा सुद्धा तयार आहे. प्रकार चौथा. मी इथे बीट धुवून घेतले. पहिले आपल्याला बीट धुवून घ्यायचे. त्यानंतर बीटचा टेटाकडचा भाग व खालचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बीटची साल काढून घ्यायची. आपण करत आहोत बीटची भाजी. तुम्ही म्हणाल बीटची भाजी? हो, चवीला अप्रतिम लागते. ह्या भाज्या जरी दिसायला छान वाटल्या तरी खायला आवडत नसतात. पण मी तुम्हाला खात्रीने सांगते, तुम्ही घरात लहानांना काय मोठ्यांना सुद्धा सुरुवातीला ही भाजी फक्त चाखायला सांगितलात ना, पुन्हा पुन्हा मागून घेतील. इतकी चवीला छान लागते. बीटच्या सगळ्या साली काढून झाल्या की बीट आपल्याला किसायचा आहे. किसणीवर किसताना वरून खालच्या साईडला ह्या पद्धतीत किसायचा, म्हणजे बीटचा किस छान लांब लांब असा आपल्याला मिळेल. इथे मी सगळे बीट आहे ते किसून घेतले. आता आपण भाजीला फोडणी घालायला घेऊया. भाजीला फोडणी घालताना मी इथे 2 पळी तेल घालून घेतले. 1 कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला. 4 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. मिरच्या तुम्हाला जेवढं तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. फोडणीमध्ये कांदा आपल्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीत पालेभाजी करतो त्याच पद्धतीत आपल्याला ही भाजी सुद्धा करायची आहे. पण पालेभाजी करताना झाकण ठेवत नाही. ही भाजी करताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापरही करायचा नाही आणि गॅस एकदम कमी ठेवून आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवायची आहे. इथे फोडणीमध्ये चांगली भाजी मिक्स करून घेतली. गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे. आपल्याला आता कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाव पेला एवढं पाणी घालून घ्यायचं. आता आपल्याला ही भाजी 4 ते 5 मिनिटं कमीच गॅसवरती चांगली शिजवून घ्यायची. मध्ये झाकण काढून आपल्याला ती परतून पुन्हा शिजवून घ्यायची, म्हणजे आपल्याला 4 ते 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची. इथे आता मी 5 मिनिटं भाजी शिजवून घेतली. झाकण काढून घेऊया. आपली बीटची भाजी छान अशी शिजली गेलेली आहे. शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं. मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. 4 चमचे एवढं आपल्याला ओलं खोबरं घालून घ्यायचंय. तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल, सुकं खोबरं घातलं तरी सुद्धा चालेल, पण ओलं खोबरं घालून चवीला खूप छान लागते. खोबरं घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. खोबरं मिक्स करून झालं की गॅस बंद करून घ्यायचं. आपल्या इथे बीटची भाजी तयार. तुम्ही पोळी बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर सुद्धा ही भाजी खाऊ शकता. प्रकार 5वा. त्यासाठी मी इथे भेंडी घेतली. भेंडी धुवून पुसून घेतलेली आहे. भेंडीचा डेटाकडचा भाग आणि खालचा भाग कट करून घ्यायचा आहे. नवीन स्वयंपाक शिकत असाल तर भेंडी खालच्या साईडने थोडीशी कट करून बघायची. अगदी सहज कट झाली की समजायचं भेंडी कोवळी आहे. लहान भेंडी असतील तर तिचे 2 भाग करा. भेंडी मोठी असतील तर तिचे तुम्ही 3-4 भाग करू शकता. पण शक्यतो ही रेसिपी करण्यासाठी भेंडी आहे ती कोवळीच घ्या. इथे आता मी ही सगळी भेंडी कट करून घेते. 1 चमचा तेल गरम करून भेंडी आहेत ना ती तेलावरती चांगली परतून घ्यायची आहे. गॅस इथे कमी ठेवायचा आहे आणि भेंडीचा हलका रंग बदली होईपर्यंत, हलकी भेंडी मऊ होईपर्यंत, म्हणजे 50% इथपर्यंत भेंडी शिजेपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे. भेंडीचा हलका रंग बदली झाला. मी आता ही भेंडी काढून घेते आणि ह्याच पातेल्यामध्ये मी पुन्हा 2 चमचे एवढं तेल घालून घेणार आहे आणि त्याच पातेल्यात आपल्याला भाजी करायची. इथे मी अर्धी वाटी एवढं दही घेतले. दही शक्यतो आंबट घ्यायचं नाही. दही आपल्याला चमच्याने किंवा असं विस्कीने चांगलं फेटून घ्यायचंय. दह्यामध्ये अजिबात गुठळा राहिला नाही पाहिजे. अर्धा चमचा लाल तिखट घातले. 1 चमचा धना पावडर. अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातलेला आहे. मसाले आपल्याला दह्यामध्ये पहिले चांगले मिक्स करून घ्यायचे. असे दह्यामध्ये मसाले मिक्स करून घेतले की आपल्या भाजीला चव छान येते. इथे 1 चमचा एवढंच बेसन घातले. बेसन फक्त 1 चमचाच घालायचंय, त्यापेक्षा जास्त बेसन आपल्याला इथे वापरायचं नाही. बेसन घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. बेसनच्या सगळ्या गुठळ्या आहेत ना त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. असं चमच्याने मिक्स करण्यापेक्षा जर असं विस्कीने मिक्स केलं ना तर तुम्ही इथे बघू शकता असे मसाले दह्यामध्ये मिक्स करून चांगले असे एकजीव करून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता साईडने मसाल्याला तेल आलेलं आहे. भाजीला फोडणी घालून घेऊया. मी 2 चमचे एवढं तेल गरम करून घेतलंय. अर्धा चमचा जिरं घातलं. छोटा पाव चमचा इथे हिंग घालून घेतला.
एक कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला। कांदा हलका सोनेरी रंगावरती आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की ह्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढी आलं लसूणची पेस्ट घालून 1 मिनिटभर ती आपल्याला परतून घ्यायची, म्हणजे तिचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे। आलं लसूणची पेस्ट परतून झाली। मी इथे 1 चमचा लाल तिखट आणि छोटा पाव चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे। मसाला आपण दह्यामध्ये सुद्धा अर्धा चमचा घालून घेतलेला आहे। तुम्हाला तिखट कितपत आवडत असेल त्यानुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। दह्यामध्ये घातला तरी सुद्धा आपल्याला थोडासा फोडणीमध्ये घालायचा, म्हणजे भाजीला छान कलर येतो। फेटून घेतलेलं दही आपल्याला फोडणीमध्ये घालायचं। जर तुम्ही नव्याने स्वयंपाक शिकत असाल तर दही घालताना शक्यतो गॅस बंद ठेवा। तुम्हाला अशी भाजी करण्याची सवय नसेल दही घालून तर दही येणार ते भाजीमध्ये फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे एकतर गॅस एकदम कमी ठेवा, नाहीतर सरळ गॅस बंद करा। दही फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून झालं की नंतर तुम्ही गॅस चालू करा। अजिबात तुमचं दही भाजीमध्ये फाटणार नाही। 1 पेला मी पाणी घालून घेतले। दही भेंडीची भाजी ही जास्त सैल नसते, त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। इथे आता पाणी घालून मिक्स करून घेतलं। ज्या बाउलमध्ये आपण दही फेटलं होतं ना त्या बाउलमध्ये सुद्धा मी 2 टेबलस्पून एवढं पाणी घातलं। ते पाणी सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि आपण जी भेंडी तेलावरती परतून घेतली ना ती भेंडी सुद्धा आपल्याला आता इथे घालून घ्यायची। भेंडी आपली अर्धवट अशी शिजलेलीच आहे। आपल्याला आता ही 4 ते 5 मिनिटं अजून शिजवून घ्यायची। गॅस मध्यम ठेवून चवीप्रमाणे मीठ घालून मी आता ही भेंडीची भाजी शिजवून घेते। आपल्याला ह्यावरती झाकण नाही ठेवायचं। इथे आता तुम्ही बघू शकता मी 5 मिनिटं ही भाजी चांगली शिजवून घेतली। तुम्ही भाजीचा रस्सा बघू शकता इतपत मी ठेवलेला आहे। आपली अगदी छान दही भेंडीची भाजी इथे तयार झाली। ह्यापेक्षा जास्त सैल व जास्त घट्टही रस्सा ठेवू नका। शेवटी मी किचन किंग मसाला आणि 1 चमचा कसुरी मेथी घालून घेतली। कसुरी मेथी आपल्याला हातावरती अशी चुरून घालायची, तिची देठं असतील ती घालायची नाही तर ती आपल्याला काढून टाकायची। तुम्ही इथे बघू शकता देठं आहेत ती मी काढून टाकली। आता आपल्याला कसुरी मेथी आणि किचन किंग मसाला शेवटीच घालून फक्त मिक्स करून एकच वाफ काढून घ्यायची। पोळी बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता। रेसिपी आवडल्या असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। रेसिपी आवडल्या तर कमेंट करायला विसरू नका। भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये। रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद।